तर न कुजलेली शेणखतं टाकणं म्हणजे आणखी प्रॉब्लेम क्रिएट करणं आहे. त्याला बीटी गोरे यूट्यूब चॅनलवरती गायत्री संजीवनी कंपोस्ट नावाचा माझा एक कन्सेप्ट आहे की शेणखत फक्त एकटं नाही तर त्याला इनरिच करा, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य टाका. मग ते काही अन्नद्रव्य जसं कोंबडीची विष्ठा मी त्याच्यामध्ये टाकायला सांगतो. निमॅटोड साठी सगळ्यात चांगलं निमॅटिसाइड ही पक्ष्यांची विष्ठा आहे. आणि त्यात जर तुम्हाला वटवाघुळीची विष्ठा मिळाली 25 किलो प्रति एकर, त्याची स्लरी करून जर एका एकराला टाकली तर सगळ्या निमॅटिसाइडपेक्षा चांगलं काम करते. पण आज ती मिळत नाहीये. पण कोंबडी एक आहे, त्याला आपण घेऊया, त्याच्यामध्ये त्याला कुजूया. गायत्री संजीवनी कंपोस्ट एकदम काळं तयार होतं आणि नंतर त्याला 3 क्रेट 4 क्रेट प्रति झाड टाका. कदाचित तुम्हाला दाणेदार रासायनिक खताची टाकण्याची गरज पडणार नाही.